तर अशा अनेक अडथळे या विचारांच्या परंपरेमध्ये निर्माण झालेले आहेत. महामानव विचार देत असतात, परंतु काही एक अशा शक्ती असतात की त्या या विचारांना, आणि म्हणून पुन्हा पुन्हा महामानवांचं आपल्याला स्मरण करण्याची गरज आहे की महामानवांचे करावे स्मरण, अन्यथा मरण ओढावेल. मला असं वाटतं की आजची अवस्था, विशेषतः आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, की ही मरणाकडेच जास्तीत जास्त जात आहे. आपण पाहू की कोरोनाच्याही अगोदर आपण बघितलं तर मरणाची एक परंपरा या देशामध्ये फार सुरू झालेली आहे. प्रचंड प्रमाणामध्ये माणसांचं मरण हे घडवून आणल्या जात आहे, एक घडून आणलेली गोष्ट आहे. तर या सगळ्यांचा म्हणजे माणसानं माणसासारखं वागावं, माणूस हाच महान आहे. या जगामध्ये अनेक प्राणी आहेत, परंतु त्यातला हा माणूस नावाचा प्राणी आहे, तो सुंदर असा जगावा, वागावा, माणसानं माणसाला मदत करावी, माणसानं माणसासोबत राहावं, हाच तर विचार या सर्व महामानवांचा आहे. आणि म्हणून या महामानवांनी काय केलंय की जिथं जिथं भेदभाव असेल, जिथं जिथं विषमता असेल, त्या त्या विषमतेवर, त्या त्या भेदभावावर गंभीरपणानं घाव केलेला आहे. प्रामुख्याने आपण आज बघा, आपला जो विषय आहे की बाबासाहेबांचे विचार काय आहेत जाती अंताविषयीची, आणि मग जात तरी काय आहे. आपण अशी नेहमीच व्याख्या करतोय काय की जी जाता जात नाही ती जात. पण मला असं वाटतं की आता आपण ही व्याख्या बदलली पाहिजे की जी जाता जाता जाईल, किंबहुना जी जाता जाता जात आहे अशी जात. पण खरंच ही जात आहे का? बाबासाहेबांनी फार सुंदर असं एक पुस्तक लिहिलं, म्हणजे हे भाषण आहे 1936 जाती व्यवस्थेचे निर्मूलन. तर हे बाबासाहेबांचं लाहोरला जातपात तोडक मंडळाच्या सभेमध्ये आयोजित केलेलं परंतु न झालेलं हे असं भाषण आहे. या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एकूणच या जात परंपरेची, या जात व्यवस्थेची फार अशी चिकित्सा केलेली आहे. काय आहे ही जात? बाबासाहेब असं म्हणतात की जात नावाची ही व्यवस्था जी जगाच्या पाठीवर अन्यथा कुठेही नाही. हा, जगाच्या पाठीवर भेदभावाच्या परंपरा आहेत, परंतु त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मालक आणि गुलाम असेल, काळा आणि गोरा असेल, स्त्री आणि पुरुष असेल, अशा प्रकारचे भेदभाव भारतामध्ये मात्र एक वेगळीच अशी परंपरा निर्माण झालेली आहे की जातीय भेदभाव. आणि मग ही जात, जिला इंग्रजीमध्ये आपण कास्ट म्हणतो, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट इन इंडिया, बाबासाहेबांचा मूळ जो प्रबंध ऑफ कास्ट म्हणजे काय की जाती व्यवस्थेचं निर्मूलन. हे लक्षात घेतलं पाहिजे की जात काय आहे. जात ही एक अशी सिंगल गोष्ट नाही, एक गोष्ट नाही, तर ही एक समग्र अशी व्यवस्था. आणि जसं समुद्रामध्ये एक प्राणी असतो बघा, ऑक्टोपस नावाचा. तो ऑक्टोपस काय करतो की अनेक प्राण्यांना तो आपल्या अशा ताब्यात घेत असतो, कवेत घेत असतो. तशा प्रकारामध्ये आपल्या कह्यात घेतलेला आहे, आपल्या ताब्यात घेतलेला आहे. आणि बाबासाहेब मग त्याच अनुषंगाने विचार मांडतात पुढे की ही जात व्यवस्था आली तरी कुठून नेमकी. आणि मग असं म्हणतात की श्रमिकांचं विभाजन झालं, बरं का. म्हणजे आता समजा करायचं, त्या कामावरून ही जात आली, असा एक सरधोपट आपल्या सर्वांचा एक समज असतो की जाती कशा पडल्या. बरं, आपण म्हणतो की ज्यानं न्हाव्याचं काम केलं होतं, ज्यानं सुताराचं काम केलं होतं, सुतार झाला, बरं का. म्हणजे अशा प्रकारे एक ढोबळ मानानं आपली एक कल्पना असते की जाती व्यवस्था कशा पडल्या, तर कामावरून पडल्या. म्हणजे कर्म विभागाचा सिद्धांत असं मानला गेलेला आहे, किंवा त्याला कर्म सिद्धांत असंही म्हटलं गेलेलं आहे. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की जाती व्यवस्था म्हणजे ही केवळ श्रमविभाजन नाही. फार महत्वाचं आहे की जाती व्यवस्था ही नाही, तर ते श्रमिकांचंच विभाजन आहे. आणि इथं असं मला वाटतं की हा अत्यंत मूलभूत असा सिद्धांत बाबासाहेब मांडून जातात. हा अत्यंत मूलभूत सिद्धांत की इथं काय झालेलं आहे की श्रमिकांचंच विभाजन झालेलं आहे. की समजा आपण असं कल्पना करूया की एखाद्या कारखान्यामध्ये काही एक मजूर आहेत, 100 वास्तविक पाहता ते सर्व मजूरच आहेत. परंतु समजा आपण असं करूया की जेव्हा ते काम करतात तेव्हा ते सर्व मजूर आहेत, पण जेव्हा जेवणाची वेळ होते तेव्हा काय होतं, मग तेव्हा ते बसतात आपापल्या कप्प्यामध्ये. मग हे कप्पे कोणते असतात, तर ते त्यांच्या जातीचे कप्पे असतात. म्हणजे माणूस हा जातीमध्येच बंदिस्त होतो. म्हणजे मजूर आहेत
पण त्यातही ते काय आहेत पुन्हा जातीय व्यवस्थेनं विभागलेले आहेत. ही विभागणी जी आहे ही अत्यंत वाईट यासाठी आहे की कारण असं आहे की समजा मजुराचा श्रीमंत होऊ शकेल, एखादा आज मजूर आहे तो उद्या काय होईल, तो उद्या मालक होऊ शकेल कर्तृत्वानं. परंतु एखादा आज अमक्या जातीचा आहे, मग त्याला कितीही प्रगती केली, त्याला कितीही उच्च विद्या घोषित केली, त्याने कितीही नवीन गोष्टी स्वीकारल्या, तर त्याची जात बदलते का? तर नाही. म्हणजे जात ही कशी आहे, ही जन्म आधारित असलेली व्यवस्था आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा विरोध या व्यवस्थेला आहे की ही जन्मानच एखाद्याला कनिष्ठ ठरवणं आणि एखाद्याला श्रेष्ठ ठरवणं हे अत्यंत घातक आहे. काय सांगितलं गेलं इथं की ब्राह्मण झाला जरी भ्रष्ट तरी तो, तर केवळ हे श्रमविभाजन नाही तर हे श्रमिकांचं विभाजन आहे, ही जात व्यवस्था आहे. आणि म्हणून या जात व्यवस्थेचे तोटे काय काय आहेत की पहिल्यांदा एवढा मोठा तोटा आहे की माणूसच माणसापासून तोडला जातोय. म्हणजे आपण बघूया की आदिम काळापासून जेव्हा माणूस निर्माण झाला किंवा जेव्हा माणूस म्हणून वावरू लागला तेव्हा त्याचं श्रेष्ठत्व कशामध्ये आहे, तर तो माणुसकीमध्ये आहे. तर ही माणुसकी म्हणजे काय, तर हे सर्व एकत्र येण्यामध्ये आहे. म्हणजे माणसाचं मोठेपण कशामध्ये आहे, तर माणसाला माणूस जोडण्यामध्ये आहे. परंतु ही जी जात व्यवस्था आहे ही काय करते, तर त्याच्यावरच नेमकी प्रहार करते, माणसालाच माणसापासून ती तोडते. आणि याच मुद्द्यावर बाबासाहेबांचा आक्षेप आहे की अशा प्रकारे माणसाला माणसापासून तोडणं किंवा त्याही पुढे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की माणसाला गुलाम लेखणं, म्हणजे एखादा माणूस उच्च आणि एखादा कनिष्ठ हे लेखणं, किंवा माणसानं समजा एखादं आपण जनावर पाळणं हे ठीक आहे. आपण समजा शेतकरी बैल सांभाळतो बरं का, इथं तशी व्यवस्था कशी आहे की इथं ही जी जात व्यवस्था आहे की उच्च जो जातीय व्यवस्थेतला स्तर आहे तो काय करतो की या खालच्याला कायम म्हणजे नीच मानतो, हलकट. म्हणजे काय की माणसामध्येच, म्हणजे आता खरं म्हणजे बाबासाहेब असं पुढे विचारतात की प्राण्यामध्ये ते असत का हो, कावळा, चिमणी बरं का, किंवा बैल, म्हैस हे प्राणी आहेत सगळे बरं का, परंतु माणसामध्ये हे सगळे माणूसच आहेत ना, नाही का. मग हा अमका तो तमका, नाही का, हे कशाला बरं का. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो विरोध आहे की या भेद करणाऱ्या या नीतीला बाबासाहेबांचा विरोध आहे. आणि म्हणून म्हणतात ते की मग ही जाती व्यवस्था जी आहे ही निर्माण कशी झाली, तर हिचं मूळ काय आहे, तर हिचं मूळ आहे शोषण बरं का. आणि मग हे शोषण जे आहे हे शोषण कसं नष्ट होईल, तर या व्यवस्थेला हादरा दिल्याशिवाय, म्हणजे जात नष्ट केल्याशिवाय हे शोषण बंद होणार नाही. म्हणजे कसं हे आहे की एक जात ही दुसऱ्या जातीचं काय करते, शोषण करते. बघा ही उत्रट अशी आहे, बाबासाहेब म्हणतात की ही उत्रट अशी आहे की खाली मोठं गाडगं, त्याच्यावर छोटं गाडगं, आणि मग गाडग्यावर गाडगं आणि वर छोटंसं असं डबुलं, की सगळ्यात मजा कुणाची आहे, त्या वरच्याची आहे बरं का. आणि मग खालचा कसा आहे, तो कायम दबला गेलेला आहे बरं का. या व्यवस्थेचं म्हणजे ही व्यवस्था जर अशी आडवी असती तर काही वाद होता, काही वाद नव्हता. परंतु ही व्यवस्था कशी अशी ही उभी आहे. आणि म्हणून मग बाबासाहेब म्हणतात की ही व्यवस्था कशी आहे, तर ही एक अशी इमारत आहे, जात म्हणजे असा एक मनोरा आहे की ज्या मनोऱ्याला मजले आहेत पण शिडीच नाही. म्हणजे मजले आहेत, अनेक मजले आहेत, 4 मजलीची इमारत आपण म्हणूयात चादरवडणी व्यवस्था, परंतु वरच्याला वरीच मारावं आणि खालच्याला खालीच मारावं, ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बाबासाहेबांना मान्य नाही आहे. म्हणून ती व्यवस्था कशी पाहिजे, अशी ही आडवी झाली पाहिजे, सपाट झाली पाहिजे. आणि मग काय होईल, म्हणजे एक सुंदर स्वप्न बाबासाहेबांनी ठेवलेलं आहे. बघा महामानव काय करतात की माणसाचं कल्याण कसं होईल, माणसाचं भलं कसं होईल हाच विचार ते देत असतात. आणि म्हणून ते दृष्टी असतात बरं का. परंतु आज आपण पाहूया की आता दुसरा विषय, आपला पुढचा विषय असा आहे की आजचं वास्तव काय. म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं, जाती व्यवस्था निर्मूलनाचे भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आता बघूया आपण की प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा एवढ्याला केली, परंतु ते नागपूरला 1956 बरं का. मग मधल्या काळात त्यांनी काय केलेलं आहे की या समाजाचं समग्र असं प्रबोधन केलेलं आहे. ती फार मोठी गोष्ट आहे. प्रबोधन ही फार मोठी गोष्ट आहे, फार आवश्यक गोष्ट आहे. आज आपण त्यांना महामानव आपण काय म्हणतो की त्याने केलेलं जे प्रबोधन आहे ते प्रबोधन हे सर्वोच्च कोटीचं असं हे प्रबोधन आहे. आणि त्याला एक परंपरा आहे. बाबासाहेब फुल्यांना आपलं गुरुस्थान म्हणतात, महात्मा कबीरांना आपल्या गुरुस्थानी म्हणतात, महात्मा बुद्धांना आपल्या गुरुस्थानी म्हणतात.
आणि मग त्यांच्यापासून आलेला जो विचार आहे तोच विचार पुढे नेण्याचं काम म्हणजे जाती निर्मूलनाचं काम हे बाबासाहेब प्रत्यक्ष कृतीतून करतायत. त्यांच्या प्रत्येक ग्रंथातून लेखनातून आपण बघूया की त्यांनी काय केलेलं आहे की ही भेदभाव असलेली आधारित व्यवस्था जी आहे ही नाकारण्याचं काम केलेलं आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की मग जाती व्यवस्था कशी निर्माण होईल, कशी निर्मूलन होईल, हिचं सहभोजन केल्यानं होईल का? बऱ्याच लोकांनी सहभोजनाचे प्रयत्न केले. महात्मा गांधींनी सहभोजन घडून आणलं बरं का, पुढे सावरकरांनी सहभोजन घडून आणलं. पण सहभोजनामुळं प्रश्न मिटेल का? किंवा काही लोकांना वाटतं की आंतरजातीय विवाह केल्यानं ही व्यवस्था नष्ट होईल. परंतु बाबासाहेब त्याही पुढे जाऊन असं म्हणतात की ही जी आमच्या मनामध्ये मेंदूमध्ये घुसलेली जी आहे जात तिला आपण बाहेर काढलं पाहिजे. आणि मग ती कशी निघणार आहे तर ज्या ज्या गोष्टींनी आमच्या मनाचं भरण पोषण झालेलं आहे, हजारो वर्षांचे संस्कार आमच्या मनावर झालेले आहेत, ते आपण आधी स्वच्छ घासून पुसून घेतले पाहिजे. म्हणजेच काय, जसं महात्मा फुलेंनी म्हटलं की सत्य, बाबासाहेब ते म्हणतात की प्रत्येक गोष्टीतलं सत्य आपण जाणलं पाहिजे. ही गोष्ट पुराणामध्ये सांगितलेली आहे, ग्रंथामध्ये सांगितलेली आहे बरं का, सांगितलेली आहे म्हणून ती खरी मानायची का नाही. म्हणजे चिकित्सा हा विचार जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून तो धर्मग्रंथ असो किंवा मग अजून कुठलाही ग्रंथ असो त्या ग्रंथाची चिकित्सा झाली पाहिजे, विचाराची चिकित्सा झाली पाहिजे. ही चिकित्सा जी आहे ही चिकित्साच या मुळाशी आपल्याला घेऊन जाणार आहे. तर आज आपला असं होतंय का होऊया मित्र हो की आज दुर्दैवाने असं म्हणूया आपण की पुन्हा ही जात व्यवस्था अधिकच मजबूत होत चाललेली आपल्याला दिसते. एकदा असं वाटलं होतं की जागतिकीकरणामध्ये ही जात व्यवस्था नष्ट होईल, परंतु आपण जर बघितलं तर जागतिकीकरण झालेलं आहे, जागतिकीकरणाचे परिणाम आपण पाहतो आहोत. पण त्यातही अजूनही पुन्हा ही जात व्यवस्था टिकून आहे. म्हणजे जातीच्या हरळीचं मूळ आपण म्हणतोय की ते खरोखरच आज आपल्याला पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून ही व्यवस्था नष्ट करायची असेल तर आमचं मन, मेंदू आणि मनगट या तिन्ही गोष्टी मजबूत बनवल्या पाहिजेत. म्हणजे खऱ्याला खरं आपण म्हटलं पाहिजे आणि खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे बरं का. हा विचार जो आहे बाबासाहेबांचा, मला असं वाटतं की या प्रसंगी तो अधिक महत्वाचा विचार ठरणार आहे. म्हणून जाती अंताच्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी केवळ एका जातीसाठी काही काम केलेले आहे का? नाही. बहुतांश त्यांनी ज्या परिषदा घेतल्या आपण बघूया की महारमान परिषदा त्यांनी घेतलेल्या आहेत. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या या सर्व समूहाला जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्या राज्यघटनेतून बघूया आपण की राज्यघटनेची सगळी कर्म आपण जर बघितली तर काय आहे, या सगळ्यांना एकत्र आणण्याचा एक मोठा प्रयत्न. भारतीय म्हणजे बाबासाहेबांच्या मते आपल्या सगळ्यांची जात असू द्या असेल तर ती काय असली पाहिजे, तर ती असली पाहिजे भारतीय. बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे, मी दुसऱ्यांदा भारतीय आहे. मला असं वाटतं की या दोन्ही महामानवांचं स्मरण करत असताना आपण हा भारतीयत्वाचा, आपण हा देशीत्वाचा हा जो विचार आहे आपल्या मनातली जात निघून जाणार आहे. आणि म्हणून ही जी जात व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला नष्ट करणं. आपल्याला काय काय करायचं आहे या महामानवांच्या प्रमाणे की आपल्याला स्त्रीदास्य असेल किंवा जे काही भेदभाव आहेत, जाती आधारित भेदभाव आहे, या ग्रंथामध्ये फार सुंदर दिलेले आहे की मध्य प्रदेश बलाई नावाची जात आहे आणि मग या बलायांनी काय काय करू नये असा एक लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याची उदाहरणं दिलेली आहेत की बलायांनी करू नये, बलायांनी ते करू नये. म्हणजे मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं सगळं की कुणी काय करावं आणि कुणी काय करू नये बरं का. तर हा जो श्रमिकांना विभाजन करणारा हा जो प्रकार आहे तो थांबला पाहिजे आणि माणसानं माणूस म्हणून राहिला. आता खरं म्हणजे लोकशाही ही कल्पनाच मुळात काय आहे, बुद्धाच्या काळामध्ये बघूया की बुद्धानं काय केलं, संघ स्थापन केलं, संघ बरं का. आणि मग संघ म्हणजे काय आहे, आपलं जे राज्य आहे त्या राज्याचं नाव काय, संघ राज्य बरं का. आपल्या या संघराज्याचं प्रतीक आपण जेव्हा पाहतो सिंहाचं तेव्हा त्याच्या खाली एक चक्र आहे, ते अशोक चक्र आहे बरं का. बाबासाहेबांनी जे प्रियांबल लिहिलं घटनेचं, राज्य घटनेचं, त्याची सुरुवात अशी आहे की भारताचे लोक बरं का, आम्ही वी द पीपल, म्हणजे
इथलं जो आम्ही हा शब्द आहे, मला असं वाटतं की तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि ह्याच आम्ही मध्ये बरं का ही सगळी जात नावाची ही भांडगुळं ही नष्ट झाली पाहिजेत आणि आम्ही उरलं पाहिजेत. म्हणजे आम्ही कोण? आम्ही भारताचे लोक बरं का. हा सार्वभौम असा जो आपला देश आहे, त्या सार्वभौम देशाचं एक एक सक्षम नागरिक म्हणून आपण सर्व म्हणजेच जात विरहित अशा प्रकारच्या देशाची संकल्पना ही बाबासाहेबांनी मांडलेली आहे. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचं गुरु, महात्मा फुल्यांना ते आदर्श मानतात, भगवान बुद्धांना आदर्श मानतात, कबीरांना आदर्श मानतात. आणि मला असं वाटतं की हे तिन्ही महापुरुष जे आहेत, जे तिन्ही गुरु आहेत बाबासाहेबांचे, हे तिन्ही गुरु जात या व्यवस्थेचे ते विध्वंस करणारे आहेत, जात नाकारणारे आहेत. आणि म्हणून यात सुद्धा बाबासाहेबांचं मोठेपण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आज इतक्या वर्षानंतर आज वास्तवमध्ये पाहत असताना की आज या महामानवांचा आपण विचार काय ही जात निर्मूलन करायचं आहे बरं का. आपण पाहतो की गावागावामध्ये आपल्या सरकारनं हागणदारी निर्मूलन केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे बघा, हागणदारी निर्मूलन करा, पण या जातीची हागणदारी तुम्ही कधी निर्मूलन करणार आहात? काही कायम ठेवायची आपल्याला बरं का. ही जर आपण व्यवस्था कायम ठेवली तर आपण पुन्हा एकच स्वप्न कसं पाहणार आहोत? आणि म्हणून बाबासाहेब की मी प्रथम भारतीय आहे, मी दुसऱ्यांदा भारतीय आहे आणि मी तिसऱ्यांदाही भारतीय आहे. हा भारतीयत्वाचा जो काही भाग आहे तो आपण, मला असं वाटतं, कायम ठेवणं हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती साजरी करणं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते खऱ्या अर्थानं की जात विरहित भारत बरं का, एकसंघ भारत, भारताचं एक संघराज्य, तर अशा प्रकारचं संघराज्य, लोकशाही संघराज्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला जात ही गाडलीच पाहिजे, जात ही तोडलीच पाहिजे, जात ही सोडलीच पाहिजे. अत्यंत अमानुष अशा प्रकारची जी जगाच्या पाठीवर कुठंच नाही, जी काय करते की एकाला अंगाशी आणि दुसऱ्याला जांगाशी करते, अशी जी विषमता पेरणारी अशी जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपण नाकारली पाहिजे. जशी ही आपण उच्चवर्णीयांकडून अपेक्षा करतो तशी जे स्वतःला म्हणजे ज्यांना असं मानलं गेलेलं आहे की नीचवर्णीय मानलं गेलेलं आहे, त्यांनी सुद्धा तो न्यूनगंड फेकून दिला पाहिजे. म्हणजे जातीचा अहंगंडही नको आणि जातीचा न्यूनगंडही नको. जात ही कल्पना आपल्या डोक्यातून आपण हद्दपार केली तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकार केले. मला असं वाटतं की जो माणूस जात मानतो तो बाबासाहेबांच्या विचाराचा नाही. जो जातीच्या पलीकडे पाहतो, माणूस म्हणून पाहतो, तो बाबासाहेबांच्या विचाराचा आहे, तो महात्मा फुल्यांच्या विचाराचा, तो महात्मा बुद्धांच्या विचाराचा आहे, तो अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा आहे, तो या सर्व महामानवांच्या विचाराचा. म्हणून या सर्व महामानवांना अपेक्षित असलेला या सर्व महामानवांची एक साखळी आहे. हे महामानव एकटे नाही बघा, ही त्यांची एक साखळी आहे. तर या सर्व महामानवांचा विचार काय? अंतिमतः मानवतेचं, मंगलतेचं असं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या हातामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांची जयंती साजरी करणं म्हणजे आज आपल्याला या कोरोनानं फार मोठी संधी दिलेली आहे. आज आपल्याला अंतर्गत विचार करण्याची, आपल्याला हे विचार करायची फार सवय आहे. दुसऱ्याचं पाहायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून ही आपली प्रवृत्ती आहे. पण मला असं वाटतं की आज संधी आपल्याला मिळालेली आहे की आपल्याला आपलंही पाहिलं पाहिजे, आपल्या अंतर्गतही पाहिलं पाहिजे की आपण काय करतो. जर आपण जाती पाळत असू, जर आपण जाती अंतर्गत उपजाती पाळत असू, तर मला असं वाटतं की आपण या महामानवांचं नाव घेण्याला लायक नाही आहोत. म्हणून जातीय निर्मूलनासाठी प्रयत्न केले, मानवतेसाठी प्रयत्न केले, त्या महामानवांचं स्मरण करत असताना आपल्याला हा जो बुरसटलेला विचार आहे हा विचार नष्ट केला पाहिजे. आणि जाती अंताच्या माध्यमातून आपल्याला शोषणाचा अंत म्हणजे आपलं अंतिम ध्येय काय आहे? आपलं अंतिम ध्येय म्हणजे या महामानवांनी दाखवलेलं आपल्या पुढे काय ध्येय आहे? तर आपल्याला शोषणमुक्त समाज हवा आहे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आणि राज्यघटनेमध्ये बाबासाहेब म्हणतात, जेव्हा बाबासाहेबांनी सादर केली तेव्हा बाबासाहेब म्हणतात की ही लोकशाही, ही राज्यघटना मी देशाकडे सुपूर्द करतो आहे, पण मला भय वाटतंय बरं का, कारण हिची अंमलबजावणी कशी होईल बरं का. बरोबर आहे, कारण बाबासाहेबांना माहित आहे की इथला जो समाज आहे त्या समाजावर वर्षानुवर्ष विषमतेचे संस्कार झालेले आहेत. नकळतपणानं त्याच्या रक्तामध्ये ही विषमता भिनली
अनेक गोष्टींच्या माध्यमातून भिनलेली आहे. तर हा सगळा कुसंस्कार जो होता, जळमट जी होती, म्हणजे पूर्वग्रह दूषितपणा. बघा की आपल्याकडं अनेक जातीवरून म्हणी पडलेल्या आहेत. आज आता त्या म्हणींचा मी उल्लेख करणार नाही, पण तुम्ही आठवा की बघा प्रत्येक जातीच्या काही म्हणी आहेत. म्हणजे एक याचं तोंड पाहावं, ह्याचं तोंड पाहू नये, हा चांगला तो हा आडवा येऊ नये, तो आडवा यावा. म्हणजे जातीय दृष्टिकोन म्हणजे पूर्वग्रह. बरं का, तर हे जातीय पूर्वग्रह आपण बाजूला सारले पाहिजे. निखळ माणूस म्हणून, हा माणसाचे गुण आणि अवगुण म्हणून त्याचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की महामानवांना अपेक्षित असतं बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्तानं आपण एक संकल्प करूयात की आपण आपल्या डोक्यातून आधी ही जात हद्दपार करूयात. ज्यांना ज्यांना असं वाटतं की या जाती व्यवस्थेचे तोटे अधिक आहेत, त्यांनी तरी अधिक आपण हे काम करूयात. आणि आपण एक सुंदर अशा प्रकारचे या देशाचं, या भारताचं एक स्वप्न आपण पाहूयात. आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आपण महामानवांचे आपण अनुयायी आहोत, आपण भक्त नाहीये. पहिल्यांदा गोष्ट आपण लक्ष देऊया की आपल्याला भक्त व्हायचे नाही, आपल्याला अनुयायी व्हायचे. आपल्याला त्यांनी सांगितलेले विचार, बुद्ध तर असं म्हणतो की आतर्दीप भव, आपल्याला स्वयंप्रकाशी व्हायचं आहे. आणि म्हणून हा स्वयंप्रकाश जो आहे, जो आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे, हा जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने आपल्याला वाटचाल करायची. एक विषमता मुक्त, शोषण मुक्त असा एक सुंदर समाज आपल्याला घडवायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक जण, प्रत्येक अनुयायी आपण जर आपण वागायला लागलो, निश्चितपणानं या महामानवांची स्वप्न पूर्ती व्हायला वेळ लागणार नाही. बाबासाहेबांनी आपल्या समोर ग्रंथांचं भांडार उभं करून दिलेलं आहे आज या, बरं का. आणि आपल्याला आज कळतं की आज काय शाहू महाराज काय आहेत, महात्मा फुले काय, खरा इतिहास आपल्याला अजूनही बाहेर आणायचा आहे. आणि म्हणून मग ह्या ग्रंथांचं वाचन म्हणजे काय वाचलं पाहिजे आपण. बाबासाहेबांनी आपल्या घराला नावच दिलं राजगृह. काय परंपरा आहे, म्हणजे बुद्ध म्हणजे काय, तर ज्ञानाची परंपरा आहे. म्हणजे जो समाज ज्ञानी होतो तोच समाज जगावर राज्य गाजवतो. बाबासाहेबांना असा भारताचा ज्ञानी समाज, एखादा समूह नव्हे, एकूणच ज्ञानी समाज हा अपेक्षित होता. आणि म्हणून आपल्याला आपण या निमित्तानं आपण असं करूयात की आपल्याला खऱ्या अर्थानं भारताचा ज्ञानी समाज आपल्याला घडवायचा आहे. या सर्व महामानवांचे विचार आपण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. एवढंच या प्रसंगानं मी पुन्हा एकदा आपल्या पुढे सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या दोन्ही महामानवांच्या जयंतीच्या आणि उद्याच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या आपल्याला मी मनपूर्वक मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय ज्योती, जय भीम. फिनिश करा. फिनिश.